नमस्कार, मी निकिता द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण चुरमा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आपण नेहमी चपात्यांसाठी जे पीठ घेतो तेच इथे मी घेतलेले आहे। तुम्ही याऐवजी बट्ट्यांचे पीठ सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये पाव कप रवा टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर चिमूटभर मीठ यामध्ये टाकून घेऊया। आता इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे। या तुपापैकी 3 चमचे तुपाचं मोहन आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचे तूप आपल्याला मुटके तळण्यासाठी ठेवायचं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर भिजवून घ्यायचं आहे। तर आता इथे आपले हे पीठ घट्टसर भिजवून झालेले आहे। आता आपल्याला याचे मुटके तयार करून घ्यायचे आहे। तर त्यासाठी अशा प्रकारे कुंडा तोडून घ्यायचा आहे आणि त्याचे अशा प्रकारे मुटके बनवून घ्यायचे आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व मुटके बनवून घ्यायचे आहे। आता आपल्याला मुटके तळून घ्यायचे आहेत। तर त्याकरता आपण जे अर्धा कप तूप घेतले होते त्यापैकी उरलेले तूप कढईमध्ये टाकून घेऊया। एवढ्या तुपामध्ये मुटके व्यवस्थित तळले जातात। तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर येथे करू शकता। आता आपल्याला लो फ्लेमवर हे मुटके तळून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता मुटक्यांचा हलकासा रंग बदललेला आहे, पण आपल्याला हे तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर आता इथे मुटके छान तळून झालेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपण सर्व मुटके तळून घेतलेले आहेत। आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। यामुळे मुटके लवकर थंड होतात। तर अशा प्रकारे इथे आता सर्व मुटक्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सर मध्ये दळून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या भांड्यात हे मुटके टाकून घेऊया आणि आता आपल्याला हे जाडसर दळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे मुटके दळायचे आहेत। आता आपण ज्या तुपामध्ये मुटके तळून घेतले होते त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत आणि हे छान परतून घेऊया। आता ड्रायफ्रुट्स थोडेसे परतून झाले की यामध्ये आपल्याला 1 कप गूळ टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपण 2 कप गव्हाचे पीठ घेतले होते त्याकरता इथे आपल्याला 1 कप गूळ घ्यायचा आहे। इथे आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा भाजून घेतलेली खसखस टाकून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथे गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। आता आपल्याला मेल्ट झालेला गूळ या चुरम्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता इथे आपले लाडूचे मिश्रण तयार झालेले आहे। आता आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे। हे लाडू वळायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट वळले जातात। आता लाडू वळून झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे खसखस लावून घ्यायची आहे। त्यामुळे लाडू दिसायला खूप आकर्षक दिसतात आणि अशाच प्रकारे बाकीचे लाडू सुद्धा वळून घ्यायचे आहेत। तर इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे इथे आपले चुरमा लाडू तयार झालेले आहेत।
तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी द सिक्रेट करी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.